नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला सुभेद्र हरण कसं झालं ही कथा सांगणार आहे. गोड आणि रसाळ कथा आहे. ही सुंदर आहे. ज्यावेळेस अर्जुन तीर्थयात्रा करत करत कुठे गेले तर रामेश्वरी गेले. त्या ठिकाणी हेतुबंधनावर गेल्यानंतर हनुमंतराय तिथं जप करत श्रीराम श्रीराम म्हणून बसलेले होते. आणि अर्जुनाने सांगितले, एवढा पूल बांधायची श्रीरामाने काय गरज होती? इतके श्रीराम श्रेष्ठ आहेत. एक पत्नी व्रत, एक वचनी, एक बाणानं, एक नुसतं जर बाणाने त्यांनी असणार पूल तयार केले असते, आता पलीकडे जाऊ शकत होते समुद्र पार करून. एवढा दगड गोळा करायचे, एवढा पूल बांधायची काहीच आवश्यकता नव्हती. असं म्हणत असताना हनुमंतराय तिथं थोडं साईडला जप करत बसलेले होते. श्रीराम श्रीराम श्रीराम. मग हनुमंतरायाने दृष्टी बघितली, कोण आलेला आहे बाबा हे? आणि असं म्हणलेलं आहे श्रीरामाला. राग आला हनुमंतरायाला. हनुमंतराय सांगतो, तू कोण आहेस? श्रीरामाची निंदा करतोस? श्रीराम म्हणजे माझा प्राण आहे आणि श्रीराम मला एवढे आवडते आणि माझा प्रभू, आणि माझ्या प्रभूला तू नाव ठेवतोस? ज्या वेळेस जे वाढण्यार एवढे भलाढ्य होते, एवढे शक्तिवान होते, एवढी ताकद होती त्यांच्यामध्ये की धनुष्य बाणानं जो करतो तयार पूल ते त्यांनी एकाच होडीमध्ये मोडत होते. आणि मग हे वाढण्यार घेऊन कसं जायचं होतं लंकेला, आणि कसं असणार शेतीचा शोध लावायचा, कसं रावणासंग युद्ध करायचं होतं? म्हणून श्रीराम प्रभूंनी हा पूल बांधलेला आहे समुद्रावर लंकेला जाण्यासाठी. आणि आताही तो पूल आहे तसाच तिथून जाण्यासाठी. मग म्हणल्यानंतर एवढे श्रेष्ठ म्हणता तुम्ही कसं काय पूल मोडू शकता? त्यावेळेस हनुमंतरायाने सांगितलं, तू पूल काय कर, धनुष्यबाणाने तयार कर आणि मी एकाच होडीमध्ये तुझा पूल मोडतो. त्यावेळेस मला अर्जुनाने म्हणले, अर्जुनाला गर्व होता, माझ्यासारखं कोणच नाही धनुर्वान त्या ठिकाणी. मला एवढ्या विद्या प्राप्त आहेत की माझ्या पुढे कोणच टिकावू शकत नाही. हे अर्जुनाचा भ्रम होता. पण ही हनुमंतराय किती शक्तिशाली आहे याचा उपयोग त्यांना माहिती नव्हता. आणि सांगितलं, मग पण काय, मी जर ही बाणाचा तुझा धनुष्य मोडला तर तू काय करणार? तर त्यांनी सांगितलं, जर मी बाणानं जर पूल तयार केला आणि तू जर एकाच उड्डाणामध्ये मोडला तर मी अग्नी कष्ट घेतो. आणि हनुमंतरायानं सांगितलं, मी जर नाही मोडला तर तुझ्या ध्वजावर येऊन बसतो. मी तुझा ऋणी झालो जन्मभर. ज्या ज्या वेळेस तुझं युद्ध होईल आणि तू मला पुकारशील, माझं युद्ध चालाय, हनुमंतराया या म्हणल्याबरोबर मी उड्डाण करत करत लगेच येऊन तुझ्या ध्वजावर रथावर बसतो म्हणून सांगितलं. ठीक आहे म्हणले. पण रचला दोघ जणांनी आणि पूल तयार केला. आणि केल्यानंतर हनुमंतराया उंच 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 उडाले आकाशामध्ये आणि एकाच उड्डाणामध्ये पूल सगळा बरबस्त झाला. आता काय करावं? चुकलं म्हणले. बघा म्हणले, आमचे वीर इतके भलाढ्य होते, वाढणारे वीर, तुम्हाला का सोपे वाटलेत का म्हणले? म्हणून रामाने युद्ध केले, रामाने आम्हाला सोबत घेऊन गेले म्हणले. आताचे तुम्हाला कशाचं पूल तयार करता येते? असं म्हणू लागले, हसू लागले हनुमंतराया. आता पण माझा पूर्ण झाला की आता अग्नी कष्ट म्हणाले. आणि त्यावेळेस अर्जुनाला पुढं पडलं, आपली प्राणसखी द्रुपदी घरी आहे, आपण असंच लग्न झालेलं आहे, पण सोडून आलेला तीर्थयात्रा करण्यासाठी आपल्याकडून झालेलं जे होतं, आपला पण रचलेला होता, आपला जे पण केलेला होता, 12 दिवस 2 महिने 12 दिवस असणार. काय करायचं? एकाकडे राहायची, जायचं तर दुसऱ्याकडे पाहायचं नव्हतं. पण धर्मराजाच्या महालामध्ये तिनं असलेली पाहिलं, प्रेमात पडलेली, आणि मग ही विचार केला की आपण आता ह्याला काहीतरी उपयोग केला पाहिजे. त्यावेळेस सांगितले ब्राह्मणाने की तीर्थयात्रा करा आणि मग तुमचा लागलेला दोष निघून जाईल. मग ही तीर्थयात्रा करत करत सगळ्या पृथ्वी स्थलावर फिरत असताना ही घटना घडली. मग सगळे काष्टे गोळा केले आणि काय केलं, सरण रचलं आणि मग कृष्ण भगवंताचं ध्यान करू लागले. हातात धनुष्यबाण घेतला आणि काय केलं, प्रदक्षिणा करते. प्रदक्षिणा घातल्यानंतर आता आपण काय करणार आहोत, अग्नी कष्ट घेणार आहोत या ठिकाणी, म्हणून अवधास झाले आणि कृष्ण भगवंताचं ध्यान करू लागले. आणि कृष्ण भगवंताला विचार पडला, अरे अरे प्राण सखा हा अर्जुन आपली बहीण ह्यांना द्यायची आहे. नरनारायणाच्या अवतारामध्ये आपण काय केलं तर दोघांनी तपश्चर्या केल्या होत्या. प्रत्येक अवतारामध्ये अर्जुन माझ्यासोबत आहे, हनुमंतराया माझ्यासोबत आहे, प्राणसखा अर्जुन बी आहे. आणि कोण आहे तर हा सध्या माझा श्रीराम प्राणसखा आहे. आणि आता कुणाला वाचवायचं कुणाला चुकवायचं? कोडं पडलं आणि ब्राह्मणाचं रूप धारण केलं. कृष्ण भगवंतानी आले, विचारले, हे काय करत आहेत, कशासाठी चिता रचली आहे? हे हनुमंतराया म्हणते, पण हारलेत.
म्हणून चिता रचली आहे. त्यावेळेस म्हणले आता काय एकच मार्ग आहे म्हणले, तर साक्ष द्यायची असली कुणीतरी सोबत पाहिजे आणि त्याच्यासोबत पण केला पाहिजे तर ती साक्ष खरी. आणि आपल्यासोबत जर कोण नसलं आणि तुम्ही दोघांनी जर ती पण रचला असला तर साक्ष खोटी आहे. माझ्यासोबत तुम्ही काय करा, माझ्यासोबत तुम्ही दुसरं असणारं त्या ठिकाणी काय करा तर रचा पूल आणि मग हनुमंतराया मोडदेत कापावून. अशा केल्यानंतर दुसरं पूल हनुमंतरायानं काय केलं तर धनुष्यबाणानं अर्जुनानं तयार केलं आणि पुन्हा हनुमंतराया उड्डाण करून गेले. त्यावेळेस कृष्ण भगवंतांनी आपलं काय केला, गदा त्या ठिकाणी ठेवला आणि मग तो पूल मोडलाच नाही. आणि त्यावेळेस ऐकलं आता कसं साक्ष खोटी होती, आता ही साक्ष खरी आहे, मी ब्राह्मण आहे आणि माझ्यासोबत तुम्ही माझ्याबरोबर झालं. आता तुम्ही काय करा तर तुम्ही ऋणी झालात अर्जुनाचे, म्हणून तुम्ही ज्या ज्या ठिकाणी विद्या असेल त्या ठिकाणी तुम्ही काय ध्वजावर बसले पाहिजे. ध्वजावर वाढणारो सारथी श्रीकृष्ण, म्हणजे कितीतरी असा सुंदर असणारा रथ होता आणि त्या रथावर आलेलं विघ्न हनुमंतरायावरच्या वर काढत होते आणि सारथी कृष्ण भगवान पुढे आलेले बाण आपण सहन करत होते आणि पाठीमागं आपल्या भक्ताला घातलेलं होतं. अशा प्रकारे या ठिकाणी एवढीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे. याच्या पुढची कथा उद्या सांग.